बघा एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर सिग्नम ऑफ स्टेप फंक्शन प्लस फ्रॅक्शनल ऑफ फंक्शन फॉर 0 to 2 कळलं. नंतर साइन ऑफ एक्स प्लस एक्स मायनस ऑफ 3 मॉड मध्ये फॉर 2 to 4 कॉमेंट्स ऑन दी कंटिन्युटी अँड डिफरन्शिएबिलिटी ऑफ एफ ऑफ एक्स ॲट एक्स इज इक्वल टू 1 अँड 2. पहिलं 1 घेऊ. सोल्युशन फर्स्ट continuity at x is equal to 1 आपण चेक करणार. कळलं प्रभू. बघा लिमिट x tends to 1 from right hand side of f of x is equal to limit x tends to 1 of x square signum of step function plus x minus of step function. कळलं बाळा. फ्रॅक्शन म्हणजे x मायनस ऑफ स्टेप फंक्शन. हे झालं बेटा 1 इंटू सिग्नम ऑफ स्टेप फंक्शन ऑफ 1 प्लस 1 मायनस स्टेप फंक्शन ऑफ 1. पॉझिटिव्ह मध्ये तेच राहतं म्हणजे हा 1 विथ सिग्नम ऑफ 1 होईल प्लस 1 मायनस ऑफ 1 आणि सिग्नम ऑफ 1 तुला माहिती आहे सिग्नम फंक्शनची डेफिनेशन बरोबर आहे. सिग्नम फंक्शनची डेफिनेशन कशी आहे. सिग्नम ऑफ एक्स इज इक्वल टू काय होतं बेटा 1 फॉर एक्स ग्रेटर दॅन 1 0 फॉर एक्स इज इक्वल टू 0 आलं बेटा आणि -1 फॉर एक्स लेस दॅन 1. दिस इज द डेफिनेशन ऑफ सिग्नम फंक्शन. तर जेव्हा सिग्नम ऑफ 1 येतोय आपला तर तो काय येईल बेटा एक्स ग्रेटर दॅन इज इक्वल टू है ना. ओके इथे काय तुमचं 1 येईल बरोबर आहे. सिग्नम ऑफ 1 काय तुमचं 1 येईल. तुमचं काय होईल बेटा हा 1 इंटू 1 प्लस काय येईल बेटा हे 0 म्हणजे तुमचं काय आलं बेटा हे 1 आलं म्हणजे आपला राईट हँड डेरिव्हेटिव्ह तुमचा राईट हँड डेरिव्हेटिव्ह लिमिट x tends to 1 from right hand side of f of x तुमचा काय आला बेटा 1 आला. मग तुम्ही बेटा लेफ्ट हँड साईडला घेतले बेटा लिमिट x tends to 1 from left of f of x. तर तुमचं इथे येणार बेटा लिमिट x tends to 1 फ्रॉम लेफ्ट हँड साइड इथे येऊन द्या बेटा किंमत. इथे काय होईल 1 चा स्क्वेअर सिग्नम बघा बेटा जेव्हा हा लेफ्टला जाईल बघा 1 च्या लेफ्टला जाईल म्हणजे स्टेप फंक्शन ऑफ 1 इथे लेफ्ट काय होईल 0 होऊन जाईल. हा काय होईल बेटा हा होईल 0 नाही कळलं सर. अरे 0 to 1 रेंज ना 0 to 1 साठी किती होतं स्टेप फंक्शन ऑफ 0 आलं प्लस 1 मायनस स्टेप फंक्शन ऑफ दिस इज अ 0 म्हणजे काय तुमचं बेटा आहे 0 म्हणजे 1 इंटू सिग्नम ऑफ 0 काय होतं 0. सिग्नम ऑफ 0 इज 0. सिग्नम ऑफ 0 इज 0. हे बेटा खूप महत्वाचे तुमचे कन्सेप्ट आहे मी तुम्हाला समजण्यात खूप महत्वाचे कारण इथेच मी एकदम प्रॉब्लेम तुमचा. सिग्नम ऑफ 0 इज 0 प्लस 1 म्हणजे काय तुमचं आलं बेटा 1 आलं 1. ओके ठीक आहे. म्हणजे काय तुमचं सांगा बेटा हे तुमचं लिमिट x tends to 1 from left of f of x तुमचं काय आलं 1 आलं. आणि व्हॅल्यू चेक करून टाकू. व्हॅल्यू सुद्धा व्हॅल्यू जर चेक केली आपण इथे काय बेटा याच्यामध्येच व्हॅल्यू पण येतं x इज इक्वल टू 1 याच्यामध्येच येईल ना. ओके तर राईट हँड साईड लेफ्ट हँड साईड व्हॅल्यू पण इक्वल येईल. ओके म्हणून काय आलं बेटा इथे लिमिट x tends to 1 from left of f of x is equal to limit x tends to 1 from right of f of x is equal to f of 1. So therefore f of x is continuous पहिले continuous at x is equal to 1. अभी
कंटिन्यूटी का लिख लो पहले, फिर बाद में बोलता हूँ डिफरेंशिएबिलिटी। राइट डाउन लिख लो कंटिन्यूटी का। डिफरेंशिएबिलिटी एट x इज इक्वल टू 1। बघा बेटा, लेफ्ट हैंड साइड लिमिट h टेंड्स टू 0 f of 1 minus of h minus f of 1 upon minus of h। देखो बेटा, तो लिमिट h टेंड्स टू 0 क्या आएगा वो 1 माइनस h का होल स्क्वायर सिग्नम ऑफ स्टेप फंक्शन ऑफ 1 माइनस ऑफ h प्लस यार 1 माइनस ऑफ h माइनस स्टेप फंक्शन ऑफ 1 माइनस ऑफ h अपॉन माइनस ऑफ h। बघा, इसको सॉल्व किया बेटा आपने, लिमिट h टेंड्स टू 0 ये हो जाएगा 1 माइनस ट्वाइस h प्लस h स्क्वेअर सिग्नम ऑफ। बघा बेटा, जो हा लेफ्ट हँड साईडनी चालला बेटा, 1च्या लेफ्टला का 0 असतो, म्हणजे सिग्नम ऑफ का होऊन जाईल हा 0। ओके, प्लस 1 माइनस ऑफ h माइनस हाई का होऊन जाईल 0, होऊन जाईल 0 अपॉन माइनस ऑफ h 0 इन सिग्नम ऑफ 0 0 काय आलं बेटा, है लिमिट h टेंड्स टू 0 दिस इज 0 बिकॉज सिग्नम 0 इज 0 प्लस 1 माइनस इथे पुन्हा एक कोणतं 1 थांब थांब कोण कुठे गेला एक 1 हो ओके 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 यस यस इथे 1 माइनस ऑफ सिग्नम ऑफ आपलं हे होतं लेफ्ट हँड साईडला गेला तो 0 झाला। अजून एक नंबर होता ना जो 1 येतो आपला, वो कहा गया एफ ऑफ 1 वाली वैल्यू, अरे हो वो लिखा दिया एफ ऑफ 1 ने, देखो ये गलती मेरे हाथ से हुई ना प्रभु, एफ ऑफ 1 लिखा दिया मैंने इसमें, एफ ऑफ 1 कहा गया एफ ऑफ 1 कारण लिहायचा एफ ऑफ 1 रे, एफ ऑफ 1 बघा ती टाका व्हॅल्यू, एफ ऑफ 1 ची व्हॅल्यू टाका ना, एफ ऑफ 1 ची व्हॅल्यू तुमची काय येईल 1 येईल ना, मायनस काय येईल 1, कसं सांगतो हे बघ 1 टाकला तर तुमचं काय होईल इथे हा आलं, हा होऊन जाईल तुमचा 0, 1 माइनस 1 0 कळलं, म्हणजे माइनस ऑफ 1 आलं, ये तुम्हारा हो गया बेटा माइनस ऑफ 1, 1 1 गेट कैंसल, ये हो गया आपका माइनस h ऊपर बचा, नीचे में माइनस h। अरे ये 1 कैसा है समझा क्या बेटा, तो एफ ऑफ 1 का है बेटा ये 1, उसमें 1 डाल दो तो आपको क्या मिलेगा 1 मिलेगा, चेक कर लो वैल्यू हो झालं ना, हे 1 मग कटलं ना, उरला माइनस h, म्हणजे काय तुमचं लिमिट h टेंड्स टू 0 ऑफ माइनस h अपॉन माइनस h, म्हणजे काय आलं 1 आलं बेटा। लेफ्ट हैंड साइड डेरिवेटिव एट 1 कितनी आई बेटा आपकी 1 आई, देखो अभी इसके कारण गलती होती है, ये छूट गया था अपने हाथ से। अब बेटा राइट हैंड साइड डेरिवेटिव देखो बेटा, राइट हैंड साइड डेरिवेटिव f प्लस ऑफ 1 एट 1 लिमिट h टेंड्स टू 0 f ऑफ 1 प्लस h माइनस f ऑफ 1 अपॉन h, म्हणजे बेटा बघ लिमिट h टेंड्स टू 0 1 प्लस ऑफ h चा स्क्वेअर सिग्नम ऑफ 1 प्लस ऑफ h स्टेप फंक्शन, ठीक है, माइनस प्लस 1 माइनस ऑफ h माइनस स्टेप 1 प्लस ऑफ h ओके माइनस बघा एफ ऑफ 1 म्हणजेच 1, ठीक आहे बेटा आलं ओके अपॉन काय बेटा हे h आलं, इथे ठेवलं बेटा सिग्नम ऑफ 1 म्हणजे 1, हा तुमचा आहे बेटा लिमिट h टेंड्स टू 0 1 प्लस 2h प्लस काय बेटा h स्क्वेअर इंटू सिग्नम ऑफ 1 प्लस 1 प्लस काय बेटा तुझा हा 0 म्हणजे जाऊ दे 1 प्लस ऑफ h जाऊ दे तेच मायनस 1 प्लस ऑफ 0 म्हणजे 1 मायनस ऑफ 1 अपॉन h आलं बेटा 1 1 गेट कॅन्सल, हा 1च होऊन जाईल तुझा वाला इथून, अरे हो
तर हा वन ना, 1+1 है ना, हा असं होऊन जाईल बेटा, हा असा 1 घ्यायचा आहे ना, हा उरेल, हा -1 तुझा उरेल. ठीक आहे. तर तुझं होईल बेटा हे असं, लिमिट h टेन्स टू 0 1 प्लस 2h प्लस h² प्लस h -1 आहे बेटा, मायनस होईल ना एक, अपॉन h 1 गेट, सिग्मा 1 चा 1च ना, 1 इंटू मल्टीप्लाई है ना. उसको सॉल्व किया बेटा आपने, जागा कुठे रे बा, जागा त्याची जागा इथे घेऊन टाकतो बेटा, यहाँ लिखता हूँ बेटा, देखो वो हो जाएगा बेटा अपना लिमिट h टेंस टू 0 हो जाएगा, h कॉमन 3h ना, 3h प्लस h² का बेटा अपॉन h, इसमें बेटा h कॉमन काढा बेटा, लिमिट h टेंस टू 0 h कॉमन काढला, 3 प्लस h अपॉन h गेट कैंसल, कितना हो गया बेटा ये 3 आया, यानी आपका f डैश प्लस एट 1 कितना आया बेटा 3 आया, यानी आपका लेफ्ट हैंड साइड कितना आया बेटा, लेफ्ट हैंड साइड आया 1, राइट हैंड साइड कितना आया बेटा आपका 3, बोथ आर नॉट इक्वल, इसका मतलब f is not differentiable at x is equal to 1. ओके, राइट डाउन, लिख लीजिए, देख लो अब बेटा कंटिन्यूटी एट x इज इक्वल टू 2, देखो बेटा x इज इक्वल टू 2, देखिए बेटा फर्स्ट लिमिट x टेंस टू 2 फ्रॉम लेफ्ट ऑफ f ऑफ x, लेफ्ट मतलब x लेस देन 2, प्रभु x लेस देन 2 कोणता फंक्शन आहे का प्रभु, हाँ, लिमिट x टेंस टू 2 ऑफ x² सिग्नम ऑफ स्टेप फंक्शन प्लस x माइनस ऑफ स्टेप फंक्शन, देखिए ये हो जाएगा 2 to 1, तो सिग्नम जब लेफ्ट से जाएगा 2 में तो 1 to 2 रहेगा, कितना आएगा वो 1 आएगा, बराबर है, ये हो जाएगा 4 इंटू सिग्नम ऑफ ये बनेगा 1, करेक्ट, प्लस 2 माइनस क्या बनेगा बेटा ये 1, सिग्नम ऑफ 1 इज कितना होता है 1 है ना, 4 प्लस 2 माइनस ऑफ 1 दैट इज 5 आया बेटा, ये हो गया लिमिट x टेंस टू 2 फ्रॉम लेफ्ट ऑफ f ऑफ x इज 2. अभी अपन इसका राइट हैंड साइड देख रहे कंटिन्यूटी, लिमिट x टेंस टू 2 फ्रॉम राइट ऑफ f ऑफ x इज इक्वल टू लिमिट x टेंस टू 2, क्या बनेगा ये x² सिग्नम ऑफ स्टेप फंक्शन ऑफ x प्लस x माइनस स्टेप फंक्शन ऑफ x, देखिए ये हो जाएगा बेटा 4, पॉजिटिव के लिए टूच रहेगा, सिग्नम ऑफ 2 मतलब टूच, तो सिग्नम ऑफ 2 बराबर है, सिग्नम ऑफ 2 प्लस 2 माइनस क्या बनेगा बेटा 2, अब सिग्नम ऑफ 2 x ग्रेटर देन 1 रहा तो भी कितनी 1 वैल्यू, ओके, तो इसकी वैल्यू कितनी बनेगी 1, ये आएगा बेटा 4 इंटू 1 प्लस 2 माइनस 2 टू गेट कैंसल, कितना आया बेटा 4 आया, ओके, लेकिन देखिए अरे हाँ प्लस, सॉरी गलती होगी मेरे हाथ से, क्या गलती बताओ, गलती क्या हुई बताओ प्रभु, ग्रेटर देन 2 है ना, वो फिर x ग्रेटर देन 2, हाँ होती गलती, देखो ऐसी गलती होती है बेटा, x ग्रेटर देन 2, ट्रू प्लस मतलब क्या होगा x ग्रेटर देन 2, उसके लिए फंक्शन कौन सा ये है अच्छा है, ध्यान है, लिमिट x टेंस टू 2 ऑफ साइन ऑफ x प्लस साइन था का सिग्नम था, साला साइन था का सिग्नम था, ये तो तकलीफ नहीं आना चाहिए, साइन था क्या सिग्नम था, कहा गया तो साइन एक्स का बेटा, हाँ साइन एक्स, ओके
साइन एक्स प्लस मॉड ऑफ एक्स माइनस ऑफ 3। देखिए ये हो जाएगा साइन ऑफ 2 प्लस, इसमें रख दिया आपने प्लस 1 ना, यस, ये हो जाएगा 1। ठीक है, दिस इज नॉट इक्वल आया, तो लिमिट x टेंड्स टू 2 प्लस ऑफ f ऑफ x इज नॉट इक्वल टू limit x tends to 2 from right left of f of x. Okay, so therefore f of x is discontinuous at x is equal to 1. Okay, और 2 लिखो, इसका भी डेरिवेटिव चेक करने का आपने। अब ये कंटिन्यूअस नहीं है मतलब वो डिफरेंशिएबल नहीं है, ऐसा तो आना चाहिए आंसर 100%। सबका होगा बेटा बच्चों पार्टी? हाँ देखो अभी डिफरेंशिएबल तो नहीं है 100%। हाँ तो भी मैं चेक करके दे रहा हूं आपको, देखिए एट 2 मतलब लिमिट x टेंड्स टू 0 ऑफ f ऑफ 2 माइनस ऑफ h, कळलं प्रभू? f ऑफ 2 अपॉन मायनस ऑफ h, हे खूप कळलं पाहिजे, हेच महत्वाचं। ठीक आहे, हाँ तो लेफ्ट हँड साइड साठी कोणतं फंक्शन आहे प्रभू? हाँ म्हणजे काय येईल 2 मायनस ऑफ h का स्क्वेअर सिग्नम ऑफ दिस स्टेप फंक्शन ऑफ 2 माइनस ऑफ h, लेफ्ट हैंड साइड में तो 1 जाएगा, ये इसका आंसर कितना हो जाएगा? 1 हो जाएगा, समझे क्या? माइनस प्लस 2 माइनस ऑफ h माइनस स्टेप फंक्शन ऑफ 2 माइनस ऑफ h अपॉन माइनस ऑफ h। ओके, ये हो जाएगा लिमिट h टेंड्स टू 0 2 माइनस 4h प्लस h स्क्वेयर, ये हो जाएगा सिग्नम ऑफ 1, बराबर है? ये क्या आएगा? सिग्नम ऑफ 1। कैसा सर? लेफ्ट हैंड साइड से जा रहा है, 2 के लेफ्ट में क्या आएगा? 1 आएगा। ओके, तो प्लस 2 माइनस ऑफ h माइनस क्या हो जाएगा? ये 1 अपॉन माइनस ऑफ सिग्नम ऑफ 1 इज 1 है ना, सिग्नम ऑफ 1 इज 1 होता है, वो हो जाएगा आपका लिमिट h टेंड्स टू 0 2 माइनस 4h प्लस h स्क्वेयर। ओके, प्लस 2 माइनस h माइनस ऑफ 1 अपॉन माइनस ऑफ h। देखो बेटा क्यों क्या हो जाएगा? माइनस 3h नहीं 1 माइनस 3h प्लस h स्क्वेयर। ओके, वो अपना डज नॉट एग्जिस्ट। ठीक है, अभी 2 माइनस ऑफ h 2 माइनस h का वो 1 ही जाएगा, यस, लेफ्ट हैंड साइड में है ना, 2 टू 1 ही जाएगा ना, वो उसका भी 1, सिग्नम ऑफ 1 इज ना होता है 1। ओके, माइनस ऑफ h, ये हो जाएगा आपका दिस इज हो तो लोअर एंड डिफरेंशिएबल है ना, डिफरेंशिएबल नाही आहे ना। ठीक आहे, पॉवर आहेत काय दिलाय याच्यामध्ये? पॉवर नाही दिलं वाटते, कंटिन्यू आपला कंटिन्यूअस नाही आहे, डिफरन्शिएबल चेक नाही केलं, फक्त त्याने कंटिन्यू चेक केलं, त्यांनी डिरेक्ट त्यांनी चेकच नाही केली, म्हणजे आपण करेक्ट आहे म्हणजे याचा अर्थ आलो। देखो 2 माइनस 4h सिग्नम ऑफ 1, बराबर तो अपना है ना, लेफ्ट हैंड साइड से जा रहे 2 के, तो 1 ही जाएगा ना उसका, बराबर है? ये तो 2 माइनस h है, बराबर है? तो ये अपना 2 माइनस ऑफ h, इसका मतलब ये 1 ही होगा लेफ्ट हैंड साइड में। ठीक है, अब ये हो गया बेटा अपना 2 माइनस ऑफ h। ओके, तो ये हो गया लिमिट h टेंड्स टू 0। ओके, कितना बनेगा ये? 2 to 4 में से 1 गया तो 3 है ना, 3 माइनस 5h है ना अपॉन माइनस ऑफ h, दैट इज 1 अपॉन 0, दैट इज अ इंफिनिटी। ओके, सो लेफ्ट हैंड साइड डेरिवेटिव, ओके, डज नॉट, राइट हैंड साइड चेक कर जाओ सच अपने को। ओके, सो देयरफॉर चेक करना चाहिए भी कर सकते हैं आप लोग, अगर चेक करना चेक कर लो, प्लस उसका भी देख लो,
लिमिट h टेंड्स टू 0 ऑफ f ऑफ 2 प्लस h। अरे हाँ उसमें अबे पूरा बापा अपन गलती हमेशा ये करते हैं अपन। अरे sin x अबे यार वो नहीं लिखते अपन यार, वही तो गलती होती है अपने हाथ से यार। -2 वाला जाएगा ना। हाँ यार ये हमेशा क्यों गलती होती है यार। 2 का स्क्वायर सिग्नम ऑफ 2 इज 1 है ना, मतलब कितना हो गया वो 4 -4, ठीक है, प्लस क्या आएगा बेटा 2 माइनस ऑफ 1, करेक्ट। यही गलती होती है हमेशा बेटा अपने हाथ से। तरी क्या काय फरक पडणार हम बघू ना बघा। तरी ते जुळणार हाँ बेटा 4 बेटा गेट कटला बेटा, आला बेटा, ठीक है। 2 माइनस ऑफ h वाला, ओके हे कटलं ना बेटा, यस आलं बेटा, हे कटलं बाळा। लिमिट h टेंड्स टू 0, यहाँ से बेटा अपन क्या होगा बेटा -5h प्लस का बेटा h स्क्वायर अपन का बेटा -h। अब लगाया ना बेटा अपना, इसका बेटा अपन ने अगर यहाँ से h को कॉमन निकाल दिया बेटा, h को कॉमन निकाल दे तो क्या होगा बेटा -5 प्लस h अपॉन h माइनस, हाँ इसलिए हो गया बेटा 5। जब ये 5 आया था अपना यहाँ से 1 पे भी वही जाना चाहिए ना, मतलब आपण गलती कर ना, मगाशी गलती करते आठ तुला पहिल्याची 2। की आपण कुठे ऍकोमॅक्स करतोय हाँ आता ही नहीं तो कितना 8 मतलब हाथ में। अब जा रहे बेटा राइट हैंड साइड, प्लस ऑफ 2 लिमिट h टेंड्स टू 0 f ऑफ 2 प्लस h माइनस f ऑफ 2 अपॉन h, नीचे वाला फंक्शन लिमिट h टेंड्स टू 0 साइन ऑफ 2 प्लस h माइनस प्लस जाएगा मॉड में 2 प्लस h रख दो वहाँ पे, माइनस यानी 1 बनेगा, तो 1 बनेगा वो 1 ना, माइनस ओके 2 रख दो वहाँ पे, साइन ऑफ 2 है ना, माइनस फिर 2 रख दो तो कितना आएगा बेटा 1, माइनस माइनस क्या होगा बेटा +1, ठीक है। क्या है बेटा ये हो 2 का स्क्वायर बे रहो, यस सॉरी 2 माइनस 2 माइनस 4h, ओके हो 2 माइनस 4h बराबर है, उसको सॉल्व करना कोई टेंशन नहीं, हो जाएगा कुछ ना कुछ। 2 प्लस 2 फिर से एक बार चेक कर लो, फिर से एक बार चेक कर दो बेटा, फिर से एक बार चेक कर लो बेटा, एक बार चेक कर लो बेटा फिर से बेटा, तकलीफ आपको भी होना चाहिए, मेरे को भी तकलीफ नहीं। चेक कर लो बेटा, देखो चेक कर लो बेटा फिर से, क्या है बता, देखो कितना आया था आपका, देखिए 2 माइनस h, ओके देख लीजिए। अब मैं यहाँ पे पहले चेक करता, मैं आपको देख लीजिए यहाँ पे, ये जो आपका स्टेप फंक्शन जो है देखिए, लिमिट h टेंड्स टू 0, ये होगा बेटा 2 माइनस h का स्क्वायर सिग्नम ऑफ 2 माइनस h के लिए सिग्नम ऑफ वो आएगा बेटा 1, डायरेक्ट आंसर सिग्नम ऑफ 1 प्लस वो फ्रैक्शनल फंक्शन है, मतलब क्या होगा बेटा वो आएगा बेटा, पहले आएगा 2 माइनस ऑफ h, करेक्ट, x ना, x की वैल्यू क्या आएगी 2 माइनस ऑफ h, बिकॉज पुट करना पड़ेगा आपको, पुट x माइनस 2 इज इक्वल टू h, खबर है, ठीक है। तो हो जाएगा बेटा प्लस क्या होगा स्टेप फंक्शन दैट इज माइनस क्या होगा बेटा ये 1, बिकॉज स्टेप फंक्शन फॉर लेफ्ट हैंड साइड तो कितना बनेगा 1 बनेगा, माइनस दिखा ना 2 माइनस h, उसका आंसर लिख दे डायरेक्ट, स्टेप फंक्शन का आंसर कितना होगा, स्टेप फंक्शन फ्रॉम x टेंड्स टू 2 लेफ्ट कितना बनेगा 1 बनेगा ना, हाँ डायरेक्ट लिख दे आंसर, हाँ
समझे क्या? हाँ, अब देखो बेटा ये हो जाएगा बेटा 4 इंटू सिग्नम ऑफ 2, सिग्नम ऑफ 2 जगन क्या आएगा बेटा 1, बराबर है, प्लस 2 माइनस स्टेप फंक्शन ऑफ 2, वो भी क्या रहेगा बेटा 2 रहेगा, स्टेप फंक्शन ऑफ 2 इज 2, ओके, अपॉन नहीं फक्त व्हॅल्यू कळलं ना, ठीक है, स्टेप फंक्शन ऑफ 2, समझ में आ रहा है आपको? वो ये लेफ्ट हैंड साइड जा रहा ना, ये नहीं जा रहा, हाँ ये वैल्यू है सिर्फ, हाँ ये कौन सा जा रहा है, लेफ्ट हैंड साइड, एक से कम, ये हो गया ओनली वैल्यू, ठीक नाही म्हणूनच हे कन्सेप्ट तुला म्हटलं, हे प्रॉब्लेम मला घ्यासाठी त्यासाठी मला महत्वाचा आहे प्रॉब्लेम, ओके, देखिए तो लिमिट h टेंड्स टू 0, 4 माइनस 4h प्लस एच स्क्वायर, ये तो 1 ही हो गया, ठीक है, प्लस 2 माइनस ऑफ h माइनस 1 माइनस ये 2 गेट कैंसल, माइनस क्या होगा बेटा 4 आया बेटा, चेक कर लीजिए, 4 गेट कैंसल, ओके 4 गेट कैंसल। अभी अपना ये 1 काय के लिए आया था, अपना ये वैल्यू चेक कर लो, 2 माइनस ऑफ, तो 2 माइनस ऑफ एच ही आएगा नहीं, यस उसके लिए 1 आया था, फिर वो ये वैल्यू थी अपना x की वैल्यू, x की वैल्यू 2 माइनस ऑफ h, वो तो बराबर जाएगी, x था ना, x रिप्लेस बाय 2 माइनस ऑफ h, करेक्ट है, ओके, उससे भी गड़बड़ नहीं होना चाहिए, फिर ये हो गया माइनस ऑफ h, चेक कर लीजिए, तो अपना 4 गेट कैंसल, यहाँ पे और एक गलती नहीं होना चाहिए था, ओके, h टेंस लेफ्ट के लिए, राइट के लिए, ओके 4, अबे प्रभु गलती हुई ना अपने हाथ से, बताओ क्या गलती हुई, इज इक्वल टू 2 के लिए नीचे वाला देखो ना बेटा, इज इक्वल टू 2 के लिए क्या आता बेटा, नीचे वाला आता, ओके, हाँ नाही म्हणून पान गडबडते पण बड़ा असं, हाँ इज इक्वल टू 2 के लिए क्या होगा, आपका नीचे का फंक्शन आएगा, ये आएगा साइन ऑफ 2, ओके, उसके बाद में उसकी वैल्यू आएगी 1, है ना, माइनस ऑफ 1, ओके, the limit does not exist, minus sin of 2 minus of 1, okay, limit does not exist, this is equal to infinite, does not exist, so therefore f of x is not differentiable at x is equal to, hello, किती पालकते, if f of x a plus bx square for x less than 1, this is equals to 3ax minus b plus 2 or x greater than is equal to 1, find values of find values a plus bx square twice ax minus b plus 2, find values of a and b so that f of x is differentiable at x is equal to 1,
डिफरेंशिएबल एट x इज इक्वल टू 1. हाँ डिफरेंशिएबल चल डिफरेंशिएबल एट x इज 1. Find values of a and b so that f of x is differentiable at x is equal to 1. डिफरेंशिएबल आहे म्हणजे कंटिन्युअस आहे. हाँ. ओके सोल्यूशन देखिए बेटा सोल्यूशन f of x is differentiable at x is equal to 1, that is it is continuous at x is equal to 1. So therefore limit x tends to 1 of f of x is equal to limit x tends to 1 from right of f of x. Okay, so this is equals to limit x tends to 1 of a plus bx square is equal to limit x tends to 0 1 of thrice ax minus b plus 2. याद रख दो बेटा वहां पे तो क्या होगा बेटा वो a प्लस बी इज इक्वल टू क्या मिलेगा बेटा 3a माइनस बी प्लस 2 यानी क्या होगा बेटा वो माइनस ट्वाइस a प्लस ट्वाइस b इज इक्वल टू क्या बेटा 2 यानी a यानी ऐसा होगा b माइनस a इज इक्वल टू 1. एक इक्वेशन मिल गया बेटा मिल गया. ओके ऑल्सो f डैश लेफ्ट हैंड साइड ऑफ 1 इज इक्वल टू क्या आएगा f डैश राइट 1 f ऑफ 1 बिकॉज इट इज अ डिफरेंशिएबल. ये हो जाएगा लिमिट x टेंड्स टू 0 f ऑफ 1 plus h minus f of 1 upon h is equal to limit h tends to 0 f of 1 minus h. ओके या उसको डायरेक्ट तुमने डिफरेंशिएट कर दिया तो भी काम चलता है. डिफरेंशिएट करके फिर रख दिया वैल्यू तो भी काम होता. ऐसा नाही समजता. हां त्याला डिफरेंशिएट करून टाकायचं मग ती राईट हँड लेफ्ट हँड व्हॅल्यू टाकायची तसं जमतं. ते सोपी पडतं. ठीक है 1 माइनस एच अपॉन हाँ हो वो भी चलता है माइनस ऑफ एच. इससे जरा हार्ड गिरता है ना. लिमिट एच टेंड्स टू 0 a प्लस b इंटू 1 प्लस एच चा स्क्वेअर मायनस एफ ऑफ 1 म्हणजेच a माइनस ऑफ b अपॉन h. यहाँ पे आएगा आपका लिमिट h टेंड्स टू 0 a प्लस b इंटू 1 माइनस ऑफ h चा स्क्वेअर माइनस a माइनस ऑफ b अपॉन माइनस ऑफ h. f ऑफ 1 म्हणतो ना f ऑफ 1 मध्ये दुसरी व्हॅल्यू जाईल इज इक्वल टू वाली व्हॅल्यू जाईल. इथे चुका होते बघ अशा चुका होती इथे. इथे आपण असं करून टाकू थांबा. इथे असं करून टाकू थांबा. इथे याला डिफरेंशिएट करून टाकू प्रभाव. समझलं का बघा इसको बेटा f डैश x कर दिया मैंने है ना. f डैश x क्या हो जाएगा ट्वाइस bx और x लेस देन 1 दिस इज इक्वल्स टू थ्राइस a और x ग्रेटर देन इज इक्वल टू 1. ओके ये हो जाएगा f डैश लेफ्ट ऑफ 1 इज इक्वल टू f डैश राइट ऑफ 1. ओके ये हो जाएगा यहाँ पे ट्वाइस b इंटू 1 इज इक्वल टू थ्राइस ऑफ a. डायरेक्ट शॉर्टकट आंसर. तो b इज इक्वल टू 3/2 क्या बनेगा a. ओके इक्वेशन नंबर 2 ये हो गया 1. रख दो वैल्यू यहाँ पे. ये हो जाएगा आपका b माइनस ऑफ a इज इक्वल टू 1. सो
3/2 a माइनस ऑफ a इज इक्वल टू 1। ये हो जाएगा बेटा a/2, a/2 इज इक्वल टू 1, सो a इज इक्वल टू क्या आएगा, 2 आएगा, करेक्ट। सो b इज इक्वल टू 3/2 इंटू a, दैट इज 3/2 इंटू 2, 2 गेट कैंसिल, सो b इज इक्वल टू क्या हो गया आया, सो देयरफॉर इसको भी पढ़ते हैं, a इज इक्वल टू 2, b इज इक्वल टू 3, ठीक है। लेकिन कंटिन्यूटी की हेल्प देना पड़ा आपको। डिस्कस द डिफरेंशिएबिलिटी, डिस्कस द डिफरेंशिएबिलिटी ऑफ, ये सबका लिख के हो गया बेटा, ये सबका हो करे। Discuss the differentiability of f of x is equal to x plus mod of x at x is equal to 0, at x is equal to बेटा 0। देख लीजिए, मैं डायग्राम भी समझा के दूंगा डायग्रामेटिकली, किताब पे डायग्राम दिया है, लेकिन डायग्राम से आपको समझ में नहीं आएगा। जहाँ पे शार्प ऐसा, जहाँ पे टर्म आता है किसी पॉइंट के ऊपर में, वहां पे फंक्शन डिफरेंशिएबल नहीं होता है, लेकिन जब ऐसा वहां पे टर्म वगैरह आएगा, वहां पे फंक्शन क्या होता है, डिफरेंशिएबल। जैसा ऐसा आया, ऐसा, इट इज नॉट डिफरेंशिएबल। हाँ पॉइंट आया, इसका ग्राफ बता, पहले प्रॉब्लम बताऊंगा फिर ग्राफ बताऊंगा, ठीक है। देखिए, mod of x is equal to x for x greater than 0 is equal to 0. This is a minus x for x less than 0. The f of x is equal to twice x for x greater than is equal to 0. This is equals to क्या रहेगा आपका, माइनस ऑफ x फॉर x लेस देन 0। ओके, देख लीजिए। अब इसको बेटा आपने डिफरेंशिएट किया, ये क्या हो जाएगा 2 और x ग्रेटर देन इज इक्वल टू 0, दिस इज इक्वल्स टू -1 फॉर x लेस देन 0। ओके, देखिए, तो आपका राइट डेरिवेटिव लेफ्ट ऑफ दिस इज 0 इज इक्वल टू कितना है, लेफ्ट पे आया -1 है ना, और राइट पे कितना आया, राइट हैंड डेरिवेटिव कितना है बेटा 2 आया, तो लेफ्ट हैंड डेरिवेटिव एट 0 ऑफ f is not equal to right hand derivative, okay, so therefore f of x is not differentiable at x is equal to 0। इसका डायग्राम पढ़े बेटा आप लोग, डायग्राम ये भी, इसका डायग्राम x प्लस एक्स ये हो जाएगा बेटा y इज इक्वल टू 2x, ये माइनस x, ये जाएगा बेटा ये x, y इज इक्वल टू क्या है बेटा x। देखो एट x इज इक्वल, देखो भाई एकदम बेटा शार्प, देखो बेटा ये शार्प टर्म, देखो बेटा प्रोमोन जो कहा था आपको, देखिए ऐसा मिला, एकदम शार्प टर्म मिला, है ना, हाँ, इसलिए इट इज नॉट शार्प टर्म, विद शार्प टर्म, ओके, नॉट डिफरेंशिएबल, ओके। ऐसा स्मूथ कर होता तो डिफरेंशिएबल, ये भी यू टाइप चलतो ना, स्मूथ चलतो, स्मूथली एकदम एका पॉइंटवर नाही पाहिजे। कभी कभी एग्जाम में आपको डायग्राम भी गिरेगी ऐसी, ठीक है, लिख लो बेटा, f of x is equal to cos of x plus mod of cos of x at x is equal to pi by 2, at x is equal to pi by 2, देख लो। अब देखो पाई बाई 2 के ऊपर आपको डिस्कस करना है मॉड ऑफ कॉस एक्स,
पहले मॉड ऑफ कॉस एक्स की वैल्यू निकाल लेते हैं। मॉड ऑफ कॉस ऑफ एक्स, देखो बेटा, तो कौन से क्वाड्रेंट में रहेगा पॉजिटिव? ये पाई बाई टू फर्स्ट क्वाड्रेंट से लिया आप, लेकिन पाई बाई टू चलना है, पाई बाई टू से लेकर पाई तक के ये रहेगा पॉजिटिव, और है पाई बाई टू से पाई और 3 पाई बाई टू 2 पाई ये रहेगा पॉजिटिव। ठीक है, देखिए ये चलेगा, दिस इज इक्वल्स टू कॉस ऑफ एक्स फॉर पाई बाय टू टू पाई एंड 3 पाई बाय टू टू 2 पाई, इसके लिए क्या है? पॉजिटिव है। ओके, देन दिस इज इक्वल्स टू माइनस कॉस ऑफ एक्स, हा हो सांगून बघा आता, पाय पासून तर 3 पाय बाय 2 पासून पर्यंत, पाय टू 3 पाय बाय 2, थर्ड क्वाड्रंट इज निगेटिव्ह, कळलं? हां, तुम्हाला डायग्राम पण तुम्हाला काढता आली तुम्हाला पाहिजे, तुम्ही डायग्राम जर तुम्ही शिकले बघा तर तुम्हाला ऑटोमॅटिक निगेटिव्ह पॉझिटिव्ह कळून जाईल। बघा आता मी डायग्राम तुम्हाला काढून दाखवले, डायग्रामची गरज नाही काही, पण बघून घ्या। हा झाला 0, ठीक आहे बेटा। आपण याला म्हटलं मायनस पाय बाय 2 बेटा, याला म्हटलं बेटा आपण मायनस पाय, एवढं जण आपलं तिथे पुढे पुन्हा पुढे पुढे आहे का, मायनस 3 पाय बाय 2, ठीक आहे बेटा। पुढे काय येईल रे? मायनस 2 पाय ना, करेक्ट? हां, इथे पहा बेटा, पाय बाय 2 पाय 3 पाय बाय 2 2 पाय, हाँ बेटा। हाँ, cos 0 is बेटा 1, cos 0 is 1, cos पाय बाय 2 is 0, पाय बाय 2 वर 0, म्हणजे हा झाला ग्राफ असा आलं बेटा। पाय वर काय आलं बेटा? -1 आलं बेटा, -1 बघ, जे आपला रेंज कळते आपल्याला, ठीक आहे। पाय बाय 2 च्या पुढे गेला तो, पाय पासून तर 3 पाय बाय 2 पर्यंत, याला हाफ मध्ये पण आपण हा -1 केला, पुढे का जाईल हा +1 आलं बेटा, इथे बघ मायनस पाय मध्ये गेला, पुन्हा आला बेटा निगेटिव्ह, दिसतोय निगेटिव्ह, आला -1, ठीक आहे। पुढे गेला बेटा, काय आला बेटा? पॉझिटिव्ह, कळलं? म्हणजे बघ आपण जे रेंज घेतली आपण याच्यामध्ये, तर हा कसा येतोय बेटा? निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह येतोय, बरोबर आहे। डायग्राम काढली, याच्या पुढे तुला आणखी ओढायचा असेल तो असं याला ओढू शकतो पुन्हा, है ना, पुन्हा पाय मिळवला, याच्यामध्ये पाय बाय 2 मिळवला, किती होईल बेटा? 5 पाय बाय 2 ना, कळलं? हा +1 आलं, कळत आहे? बघा आता, तर आपण जर x टेन्स टू पाय बाय 2 केला आपण याच्यामध्ये, आता याच्यामध्ये आपण याला त्या भाषेमध्ये गेला, x टेन्स टू पाय बाय 2 फ्रॉम राईट हँड साइड, ओके, ठीक आहे। त्याच्यामध्ये x टेन्स टू पाय बाय 2 फ्रॉम राईट हँड साइड म्हटल्यानंतर काय आलं? पॉझिटिव्ह, बरोबर आहे। डायग्राम काढून टाका, डायग्राम काढू तोपर्यंत, ऐकून घे बाळा, ऐकून घे, बघ टेन्शन नको घेऊ तू, बघ समजून सांगतो तुला। f ऑफ x इज इक्वल टू 2 फंक्शन मिळाले, एक मिळाला f1x प्लस एक मिळाला बेटा f2x, कळलं? तुझा f1x काय बेटा? f1x म्हणजे हा आहे बेटा cos x, कळत आहे? ठीक आहे बरोबर, इट इज डिफरेंशिएबल ॲट x इज इक्वल टू पाय बाय 2, करेक्ट? आता प्रश्न कोणता आहे आपला? f2x वाला, हा तुझा f2x वाला तुझा प्रश्न आहे, कोणता आहे हा? मॉड ऑफ कॉस ऑफ एक्स, कळलं? आता मी यांचा ग्राफ काढला, ग्राफ बघा, बघा बेटा दोन्ही फंक्शनचा ग्राफ सांगितलं मी आता, हे काय होतं? -पाय बाय 2 प्रमाणे, हे काय होतं रे? पाय बाय 2 आलं, बघा एका फंक्शन साठी तुम्हाला काय मिळेल? 1 मिळेल, दोन फंक्शन तुम्हाला काय मिळेल? 2 मिळेल, ओके। एकदम तुम्हाला इथे शार्प टर्म येतो 2, ठीक आहे। बघा हा तुम्ही घेतला असा 1 असा 2,
मग तुम्ही 3 ला इथनं आले, कळलं? याच्यावरती तुम्ही पुन्हा गेले, मला काय मिळेल 2. सर 2 कसा आला सर? 1 + 1 किती मिळेल? 2. म्हणजे पहिला तुमचा कसा आहे? डिफरन्शिएबल आहे. पण दुसरा तुमचा कसा आहे? सेकंड इज नॉट डिफरन्शिएबल बिकॉज शार्प टर्म. ओके, ॲट दिस पॉइंट π/2. आता तुम्हाला त्या पद्धतीने शिकायचं असेल ते मी f2x चा म्हटलं इथे मॉड ऑफ कॉस ऑफ x. ओके, तर तुम्ही जर बेटा इथे डेरिव्हेटिव्हच्या फॉर्म मध्ये गेले, लेफ्ट हँड डेरिव्हेटिव्ह बघा आता f डॅश ओके 1 कुठे बेटा π/2 ला गेले, करेक्ट ना? तुमचं काय होईल? लिमिट h टेन्स टू 0 f ऑफ π/2 मायनस ऑफ h मायनस f ऑफ π/2 कळलं बेटा? अपॉन काय? मायनस ऑफ h. ओके, यासाठी तुम्ही जर घेतलं लिमिट h टेन्स टू 0 तर तुमचं काय बेटा? कॉस ऑफ π/2 मायनस ऑफ h. बरोबर आहे? मॉड मध्ये तुम्ही गेले, मॉड ऑफ कॉस ऑफ π/2 मायनस ऑफ h. ओके, आणि कॉस π/2 का तुमचं होतं बेटा? 0. ठीक आहे, तुमचं काय हे आलं बेटा? मायनस h. हे तुमचं काय होईल? साइन h. ओके, तो साइन ऑफ h लिमिट h टेन्स टू 0 दैट इज अ साइन ऑफ h अपॉन माइनस ऑफ दैट इज अ माइनस ऑफ 1. ओके, फिर आप राइट हैंड साइड में गए बेटा, राइट हैंड साइड में गए π/2. ओके, लिमिट h टेन्स टू 0. ओके, ये हो जाएगा बेटा आपका f ऑफ π/2 प्लस h. ओके, माइनस f ऑफ π/2 अपॉन काय बेटा? h. ये हो जाएगा बेटा लिमिट h टेन्स टू 0 साइन ऑफ h अपॉन h माइनस कर बेटा 0. ये कितना होगा बेटा? 1. आया बेटा 1? समझ गए राम जी? ये क्या है बेटा? f डैश 1 ऑफ π/2 इज नॉट इक्वल टू काय आलं बेटा? f डॅश हा आपला 2 साठी आहे, f डॅश 2 आहे 2. ओके, तो f डैश प्लस ऑफ π/2 आलं बेटा? मतलब क्या होगा? f ऑफ π/2 इज नॉट डिफरेंशिएबल. म्हणजे f ऑफ 2 इज नॉट डिफरेंशिएबल. इसका मीनिंग हो गया बेटा, इसका मीनिंग हो गया कि f ऑफ 2x दैट इज मॉड ऑफ कॉस ऑफ x इज नॉट डिफरेंशिएबल ॲट x इज इक्वल टू काय बेटा? π/2. आलं बाळा? जेव्हा हा डिफरेंशिएबल नाही आहे, तो डिफरेंशिएबल नाही आहे, मतलब उनका पूरा सब इज नॉट डिफरेंशिएबल. f ऑफ 1 प्लस x प्लस f ऑफ 2x is not differentiable at x is equal to π/2. So therefore f of x is equal to cos x plus mod of cos of x is not differentiable at x is equal to बेटा π/2. आया? फिनिश. बेटा मंडे को मिलेंगे बेटा अपन अभी. हेलो बच्चा लोग, मंडे को मिलेंगे.